लागतं, तुम्हाला 24 तास त्याच्यात काम करावं लागतं, तरच तुम्ही या क्षेत्रात काहीतरी करू शकता। सिटी मिरर, आपका अपना चैनल, हर छोटी बड़ी खबर पर नजर। सिटी मिरर। आणि आमच्या तरुण मित्रांसाठी आज या ठिकाणी आपण आपले विचार मार्गदर्शन आम्हासाठी अत्यंत मोलाचे आणि महत्त्वाचे ठरणार आहेत। आपली उपस्थिती निश्चितच आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंददायी आणि अभिमानाची आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। खूप खूप धन्यवाद। माझं रुटीन तेच होतं, उद्याचा हप्ता कसा भरायचा, दिवाळी कशी साजरी करायची, हेच होतं। 2015 नंतर माझ्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडत गेल्या आणि त्यांनी मला 2021 आणि 2024 दाखवलं आणि अभिनय क्षेत्राबरोबरच मी निर्मिती क्षेत्रात उतरलो। अर्थात निर्मिती क्षेत्रामध्ये उतरत असताना मी तुम्हाला मगाशी म्हणालो, प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु फार महत्वाचा आहे। मग तो तुमचा देवगुरु असो किंवा तुमचा गुरुगुरु असो, गुरु खूप महत्वाचा आहे। मला प्रत्येक टप्प्यावर जसे वाईट माणसं भेटत गेली तशी चांगली माणसं भेटत गेली, ज्यांना मी गुरु मानत गेलो। सतीश पुणेकर भेटले, त्यांनी मला थोडंसं पुढे ढकललं। त्याच्यानंतर अविनाश दारकर भेटला, त्यांनी मला थोडंसं पुढे ढकललं। निर्मिती सावंत भेटली, पुढे ढकललं। पुरुषोत्तम भेटले, पुढे ढकललं। असं प्रत्येक टप्प्यात मला एक एक गुरु भेटत गेला, मी त्याला गुरु स्थानी ठेवत गेलो आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढे पुढे जात गेलो। 2021 साली सुद्धा धर्मवीर सारखा चित्रपट निर्माण करणं ही छोटी गोष्ट नव्हती, ही गमतीची गोष्ट नव्हती। खूप लोकांनी प्रयत्न केले होते आनंदी साहेबांवर चित्रपट तयार करायचा, पण जेव्हा मला गुरुस्थानी कोण भेटले, आपले माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब। खूप लोक बऱ्याच गोष्टी बोलतात, पण मला त्याची परवा नाही। माझं नेहमी एकच म्हणणं आहे, तुम्हाला यशस्वी करण्यासाठी तुमच्या मागे जर समजा एखादा माणूस उभा असेल तर त्याचा आशीर्वाद घ्या। तो कोण आहे, कसा आहे याचा विचार करू नका। त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता, माझ्याकडे ती निर्मिती झाली, ती यशस्वी झाली। भाग 2 झाला, तो यशस्वी झाला। मला असं वाटतं की सगळ्यांनी बघितला पण असेल सिनेमा। निर्मिती क्षेत्रामध्ये उतरावं हा माझा सुरुवातीपासूनचा हेतू नव्हता, पण जसजसं मी चित्रपटामध्ये काम करत गेलो तसतसं मला असं वाटायला लागलं की चित्रपट करत असताना, अभिनय करत असताना की या गोष्टी वाया का जातात। एक सिनेमा तयार जेव्हा होतो, एक सिनेमा जेव्हा तयार करायची प्रोसेस सुरू होते, तेव्हा तो निर्माता, दिग्दर्शक किती चांगला आहे, कॅमेरामॅन किती चांगला आहे याची शहनिशा का नाही करत। याची जर त्यांनी शहनिशा केली तर त्याचं प्रॉडक्ट चांगलं येईल, तो चांगला सिनेमा बाहेर काढू शकेल, लोकांपर्यंत चांगली घरामध्ये पोहोचेल। आणि हे सतत माझ्या डोक्यात चालू होतं आणि त्यामुळे मला हळूहळू असं वाटायला लागलं की आपण पण सिनेमाची निर्मिती केली पाहिजे। धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 हे दोन्ही सिनेमे तुमच्यामुळे
सुपर डुपर हिट झाले, त्याला तुमचाच आशीर्वाद होता यात शंकाच नाही. पण ते काम ते पूर्ण करण्याचा, तो चित्रपट निर्मिती करण्याचा प्रामाणिक हेतू माझा होता आणि तो मी केला. सांगण्यामागचं कारण एकच की प्रत्येकाने आपापलं काम प्रामाणिकपणे स्वच्छ डोक्याने स्वच्छ विचाराने केलं तर मला असं वाटतं की ते काम यशस्वीच होतं. मी जेव्हा मुंबईवरनं संभाजीनगरला यायचो काही काम नसताना, तेव्हा आजूबाजूची लोक अशी बोलतात, मला त्यांच्या बोलण्यातल्या 2-3 गोष्टी इतक्या जाणवल्या ज्या मला एंट्रीला जाणवल्या होत्या. इथे आल्याबरोबर, इथे आल्याबरोबर 2 ठिकाणांची गाडी अडवलेली. मला गाडी अडवली गेली याचा अजिबात वाईट वाटलं नाही. मला याचा आनंद झाला की ज्या बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाच्या कुठल्याही गेटमध्ये कोणीही घुसायचा ते आता बंद झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी एक शिस्त लागते आणि शिस्त खूप महत्वाची. बघा, हे विद्यापीठ आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विद्या तुम्हाला आवडत करायच्या. त्याच्यात फक्त नाट्यशास्त्र विभाग नाही, यात वेगवेगळ्या विद्या तुम्हाला अवगत करायच्या आणि त्यात शिस्त लागणं फार गरजेचं आहे. तुम्ही यातले मॅक्झिमम, मी असं समजतो की या क्षेत्रामध्ये काहीतरी करू इच्छितात म्हणून इथे सगळे बसलेले की आम्ही काय बोलतोय ऐकण्यासाठी. हे क्षेत्र मी आता एक जे स्टेटमेंट करतोय, या स्टेटमेंटला खूप लोक विरोध पण करू शकतील किंवा खूप लोकांना पटेल, पण हे क्षेत्र 99% नशीब आणि 1% टॅलेंट याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आहे, कारण हा माझा स्वतःचा अनुभव आणि अनुभव हाच आपला गुरु असतो. आशालता वाघगावकर त्यांना मी मम्मी म्हणाले. राजू भाऊनी माझी ओळख करून दिली, म्हणजे राजू पाठवकर जे आपल्याच नाट्यशास्त्र विभागाचे आणि इकडे मला असं वाटतं जर्नलिझमला होते. जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला या फील्डमध्ये मुंबईला करिअर करायला यायचं, तेव्हा त्यांनी मला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी माझ्या कामाबद्दल तर कौतुक केलंच, मला प्रोत्साहन देण्यासाठी. पण एक गोष्ट शेवटची लाईन लिहिली होती की बाळा, 99% नशीब तुला आजमायचं आहे का 1% टॅलेंट तू ठरव. कारण 99% नशीब तुला पाहिजेच, पण टॅलेंट तुझ्यामध्ये किती असेल. म्हणजे थोडक्यात काय, नशिबाचा भाग जास्त पाहिजे. नशीब जर असेल तर टॅलेंट तुझा आपोआप दिसणार. मला खरं तेव्हा खूप ते खोटं वाटलं, ते स्टेटमेंट मला विचित्र वाटलं. पण तरी सुद्धा मी मुलगीला असं म्हणालो की नाही ठीक आहे, पण मी माझा 99% नशीब आजमावण्यासाठी तिकडे येतो आणि मी तिथे गेलो. या क्षेत्रामध्ये पैसा हा भांडवल नाही, या क्षेत्रामध्ये तुमचं आयुष्य, तुमचं वय हे भांडवल आहे आणि तुमची सिन्सिअरिटी ही तुमची बँक आहे. तुम्ही किती सिन्सिअर आहात, तुम्ही तुमच्या नशिबाला किती सिन्सिअरली तुमच्या नशिबाला तुम्ही जोड देताय यावर तुमचं करिअर अवलंबून आहे. आज खूप वास्ट फील्ड झालेलं आहे, खूप चॅनल्स आहेत, युट्यूब म्हणून युट्यूबर्स आहेत, सोशल मीडिया आहे. याचा वापर पॉझिटिव्हली कसा करायचा हे तुम्ही ठरवायचं. या क्षेत्रामध्ये आज कोणीही उपाशी राहू शकत नाही आणि कोणी इथे समजा पालक बसलेले असतील तर कोणी, कुठल्याही पालकांनी, मी प्रत्येक पालकाला अशी विनंती करेन की कोणीही आपल्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये जाऊ नको असं न सांगता या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी चांगला प्रयत्न कर, हे सांगणं खूप गरजेचं आहे. 1993 साली जेव्हा मी इथं गेलो तेव्हा माझं कोणी नव्हतं मुंबईमध्ये. मी आमदार निवासमध्ये राहायचो. आमदार निवासमध्ये राहत असताना खूप गोष्टी आयुष्यात घडल्या. आता तो संघर्ष काय केला, तो स्ट्रगल काय केला ह्या सांगण्यात काही असा मला स्वारस्य नाही, इंटरेस्ट नाही. कारण संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो आणि संघर्ष हा कोणी देत नसतो, संघर्ष हा आपला चॉईस असतो. पण तिथपासून इथपर्यंत येत असताना आयुष्याच्या टप्प्यावर बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. या सगळ्या गोष्टी घडत असताना मी प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघत गेलो. मी कधी मनात हा विचार आणला नाही की हे घडणारच आहे. मी नेहमी हा विचार मनात आणला की आज नाही पण उद्या नक्की घडेल आणि ते घडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. आपण प्रत्येक जण प्रयत्न करतच असतो, पण ते प्रयत्न करत असताना अजून एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत नाहीत. आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला डिस्ट्रॅक्ट करत असतील तर त्या लोकांना बाजूला कसं करायचं हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
मी तुम्हाला माझ्या आयुष्यातला 12वीचा एक किस्सा सांगतो. मी 12वीला अशी परीक्षा जवळ आली आणि आम्ही सगळे 4-5 मित्र एसबी कॉलेजच्या ग्राउंडवर, लाल ग्राउंड ज्याला म्हणतात, त्या लाल ग्राउंडच्या कट्ट्यावर बसलो. त्यातला आमचा एक मित्र जो व्यवसायिक होता त्यांनी प्रत्येकाला एक प्रश्न केला की कितना परसेंटेज मिलेगा, कितना परसेंटेज मिलेगा, कितना परसेंटेज मिलेगा. प्रत्येकाने वेगवेगळे परसेंटेज सांगितले. मी म्हटलं मेरे को शायद लगता है 90 वगैरह परसेंटेज मिलेगा. तर त्यांनी प्रश्न केला की तू क्या करियर करना चाहता है. मी म्हटलं मुझे तो डॉक्टर बनना है. पण 90 में क्या डॉक्टर तेरे को एडमिशन मिलेगा, 95 तो आराम से लगेगा ना. डोनेशन देने वाला है. म्हणजे डोनेशन तर मी कुठल्याही परिस्थितीत घेणार नाही आणि घरच्यांना तो त्रास पण देणार नाही. म्हणजे 95% का क्या करेगा. आणि मला खरंच प्रश्न पडला 5% मी करणार आहे. आणि त्याच्या बोलण्यामध्ये मी अडकलो. त्यांनी मला असं सांगितलं की खरं तर हे इतकं इलॉजिकल होतं, पण तेव्हाचं वय आणि आजूबाजूच्या मित्रांचा इन्फ्लुएन्स त्याच्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला. त्यांनी मला सांगितलं की 1 साल मेरे को स्टडी करने को 5% भी करनी है ना, 90 तेरे को मिल रहा है. आणि मी ड्रॉप घेतला. आणि पुढच्या वर्षी जेव्हा मला पर्सेंटेज मिळालं तेव्हा फक्त 57% काय. तुमची दिशा जेव्हा ठरलेली असते तेव्हा तुमची दिशा तुम्ही मनापासून ठरवत असता. आणि ती मनापासून जेव्हा तुम्ही दिशा ठरवलेली असते ती जर समजा विदिशा करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तेव्हा वेळेत सावध होणं हे तुम्ही शिकलं पाहिजे. हा तुमचा अनुभव असतो. हे क्षेत्र खूप चांगलं आहे, हे अजिबात वाईट क्षेत्र नाही. या क्षेत्राकडे तुम्ही कसं बघा यावर हे क्षेत्र तुम्हाला देतो. तुम्हाला काय वाटतं आज 2024 आहे. माझ्या आयुष्यातले बदललेले दिवस हे आताचे फोटो बोलले तर मी नॉस्टॅल्जिक झालो. मी सरांना विचारलं, सर म्हणाले पंतांची कारण होते. पंत म्हणजे आमचे तुमचे सगळ्यांचे दासू सर, आमचे दासू पंत. पंत थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आयोजित 2024 युवक महोत्सव आणि या युवक महोत्सवाच्या निमित्ताने आपण सगळे जमलेले, ज्यांच्यामध्ये मी स्वतःला अजूनही पाहतो. कुठेतरी मला असं वाटतं की तुमच्या आजूबाजूलाच बसलेलो होतो. कारण या युवक महोत्सवामधूनच माझी सुरुवात झाली आणि या युवक महोत्सवातच आज मी तुमच्या समोर तुमचा मित्र म्हणून उभा आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कुलगुरू माननीय श्री प्राध्यापक विजयजी फुलारी सर, आमचे मित्र प्रवीणजी पवार सर, छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त, ज्यांना मी कधी फोन करतो आणि म्हणतो मला जरा एवढं काम करा प्लीज, आणि ते लगेच त्या कामाची पोचपावती मला देतात, असे मी त्यांना त्रास देत असतो सर. थँक्यू सर. ज्यांच्या एकांकिकेने मला कॉन्फिडन्स दिला, ज्या एकांकिकेचं नाव होतं कोकण खड्डा ओपन, त्याचे लेखक धनंजय सरदेशपांडे ते आज इथे उपस्थित आहेत. त्याच्यानंतर योगिता हके मॅडम, डॉक्टर दत्ता भांगे सर, प्रशांत अमृतकर सर, आणि ज्यांचा फोन मी उचलत नव्हतो त्यामुळे टेन्शन मध्ये आले होते आंबुरे सर, की आई येतात की नाही येत नाही, ते आंबुरे सर. आणि माझा मित्र पुस्तजीत समोर बसलेला आहे, ज्यांच्या एकांकिकेमुळे, जसं एका रघुदादाच्या एकांकिकेमुळे मला कॉन्फिडन्स आला, तसं ज्यांच्या एकांकिकेमुळे मी आणि मकरंद दोघे मुंबईमध्ये गेलो होते आणि आज आम्ही मुंबईमध्ये स्थिरावलो. त्या एकांकिकेचे लेखक गीता आधार का तो अंधार, या एकांकिकेचे लेखक दासू वैद्य, दासू पंत, हे सगळे समोर बसले. खरं तर तुम्हाला सगळ्यांचे आभार. म्हणजे इथे जितके माझ्या बरोबरचे बसलेले असतील, मला त्याचा माहिती नाही कोण कोण इथे बसलेले किंवा कोण कोण आलेले आहेत, त्या सगळ्यांचे आभार. गेली 30 वर्ष, म्हणजे 1993 साली मी इथनं गेलो आणि 1993 ते आज 2024 म्हणजे जवळजवळ 18-29 वर्ष झाली.
या सगळ्या प्रवासामध्ये मला तुमच्या शुभेच्छा आणि तुम्ही दिलेले आशीर्वाद कळत नकळतपणे हे सगळे कामी आलेले आहेत आणि म्हणून आज मी कुठेतरी स्थिरावण्याचा प्रयत्न करतोय. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. मी जेव्हा आलो तेव्हा सगळ्यांची घाईघाई चालली होती. मी तयार होतो 10 वाजता सकाळी की नाही आपले कुलगुरू सर प्रचंड स्ट्रिक्ट आहे, वेळेला अत्यंत महत्व देणार आहे. 11 वाजेपर्यंत 11 म्हणजे 11ला पाठ सुरू झाला पाहिजे. काय म्हणलं यस मी 10 वाजता रेडी राहणार. मी 10 वाजता रेडी होतो कपडे वगैरे सगळं घालून आणि अचानक पण माझ्या लक्षात आलं की एक वस्तू माझी राहिली आणि ती वस्तू जर माझ्याकडे नसेल, मी नाही घेतली तर हा कुठनं आणला प्रमुख पाहुणा. म्हणून माझा असं होता ते म्हणजे माझ्या पॅन्टचा बेल्ट. म्हणजे माझ्या पॅन्टचा जो बेल्ट मी लावला नसता तर तो पॅन्ट सतत खाली आली असते. म्हणून मला बेल्ट आणण्यासाठी उशीर झाला. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि म्हणून कार्यक्रमाकडे सुरुवात आहे. युवक महोत्सव, मला दासोबांचा फोन आला की मग या असा युथ फेस्टिवल आहे आणि त्याचं उद्घाटन प्रसंगी दिली. माझ्या पुतण्याचं लग्न होतं त्यामुळे म्हणजे मला शक्य होईल असं वाटत नाही. म्हणजे अरे ये ना तू 25 तारखेला सकाळी तू परत जा. त्याच्याशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की याच युथ फेस्टिवल मध्ये काम करायला मिळावं किंवा या युथ फेस्टिवल मध्ये सहभागी होता यावं म्हणून ज्या युथ फेस्टिवल साठी मला संघर्ष करावा लागला होता त्याच युथ फेस्टिवलच्या उद्घाटनाला मी नाही म्हणणं योग्य नाही आणि म्हणलं पण मी सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी. सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय म्हणजे सगळ्या हुशार विद्यार्थ्यांचं दालन, सगळे हुशार विद्यार्थी. त्यामुळे तेव्हाची अशी एक हे होती की नाही फक्त अभ्यास करायचा, नाटक बिटक इकडे कोणी लक्ष द्यायचं, हे काय आयुष्य नाही किंवा हे काय करिअर नाही. आणि मी तेव्हा आदोलन सर होते, आदोलन सरला जाऊन मी भेटलो. म्हटलं सर जर माझी आवड असेल आणि जर मला या क्षेत्रात काहीतरी करायची इच्छा असेल आणि त्याचा प्लॅटफॉर्म जर समजा युवक महोत्सव असेल आणि युवक महोत्सवाला पाठवणारं महाविद्यालय असेल तर मला या युवक महोत्सवाला जायचं आहे. तरी एक वर घातली फक्त महाविद्यालय त्या युवक महोत्सवाची फीस भरेल, तुमचा तुम्ही खर्च करायचा. आम्ही सगळ्यांनी म्हणून ठरवलं ओके ठीक आहे आमचा आम्ही खर्च करतो. आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून पैसे जमा केले. पण मला नेहमी गुरुजनांवर एक विश्वास आहे आधीपासूनच. तेव्हा ते पटेल सर म्हणून होते, आज नेमके पटेल सर पण आपल्याला नाही. पटेल सरांना माहिती होतं की ही मुलं काही ना काहीतरी करत असतात, की कुठल्या तरी इकडे काम करतात, काहीतरी नाटक करतात, काहीतरी याची चळवळ चालू असते. आणि पटेल सर मला म्हणाले तुम्ही काळजी करू नका, मी तो फंड कसा गोळा करायचा ते मी बघतो, तुम्ही युथ फेस्टिवलला जा आणि विजय होऊन या. जेव्हा असे गुरुजन तुम्हाला मिळतात तेव्हा दलुला मगाशी म्हणाला त्याप्रमाणे आपला फोकस आपण क्लिअर केला पाहिजे. पटेल सरांनी एवढंच आम्हाला सांगितलं की तुम्ही विजयी होऊन या. ज्या महाविद्यालयात युवक महोत्सवाला परमिशन पण नव्हती त्या महाविद्यालयाच्या जिल्हा, झोनल आणि नॅशनल या तिन्ही फेस्टिवल मध्ये आम्ही गोल्ड मेडल. त्या सिनेमाचं नाव आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि याला सुद्धा तुमचा आशीर्वाद मला हवा आहे. आणि मला नक्की असं वाटतं की मी तुमच्यातलाच आहे, तुमच्यातल्या माणसाला आशीर्वाद द्यायला तुम्ही काही कचरणार नाही. मला इथे बोलवलं त्याबद्दल मी मनापासून आभार मानतो. कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल, तो उपस्थित असतील, मला दिसले असतील, मला हा हॅलो झाला असेल आणि नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर मी मनापासून माफी मागतो. मी पुन्हा एकदा इथे मला बोलवलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो. तुम्ही मुंबईत या, मुंबईत आल्याबरोबर मी तुमची मदत करेन असं सांगू शकत नाही, पण मुंबईत आल्याबरोबर जर मला असं जाणवलं की हा संभाजीनगरचा आहे आणि हा खूप शार्प आहे, हा खूप चांगलं काम करतोय तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करायची गरज नाही, मी तुम्हाला संपर्क करेन आणि तुमच्यासाठी जे काय करता ते नक्की करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. जायचं तू शिक म्हणायचं, तुला काय ऍक्टिव्हिटी करायची त्या कर म्हणायचं. हे सगळं
हे सगळं तुम्हाला कुठं ना कुठं मिळत असतं, ते फक्त तुम्हाला ते ग्रास करायचं असतं. आणि मला खूप आनंद होतो की आज फुलारी सरांशी बोलत असताना त्यांनी इतर डिपार्टमेंट विषयी तर त्यांची आस्था आहेच, पण ड्रामा डिपार्टमेंट विषयी, नाट्यशास्त्राविषयी त्यांना जी आपुलकी आहे ती ऐकून मला फार छान वाटतं. आणि मला असं वाटतं की आपल्या ड्रामा डिपार्टमेंटचं भविष्य जे मला आता काही दिसत नाही, खरं सांगायचं तर आम्ही गेल्यानंतर नाट्यशास्त्र विभागाचं काहीच आम्हाला दिसलं नाही, पण मला असं वाटतं की फुलारी सर आता आहे तर ते त्याचा चेहरा मला नक्की बदलते. आणि मी त्यांना आता सांगितलं की म्हणलं त्याच्यासाठी कुठलीही मदत नाही तर मी आहे, तुम्ही मला सांगा, मी येईन, मी तुमची मदत करेन. मी तिकडची लोक तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम असतील की तिकडची लोक पाठवेल, पण या ड्रामा डिपार्टमेंटचा चेहरा मला तुम्ही बदलून टाका. कारण या ड्रामा डिपार्टमेंटशी माझं खूप वेगळं असोसिएशन आहे, माझं खूप वेगळं इमोशन्स आहे. मला अजून पण आठवतं या सर्कलला माझ्याकडे मुलगा होती, सायकल होती, की आम्ही कडे चक्कर मारायचो, रात्र 3-3 वाजेपर्यंत आम्ही रिहर्सल करायचो. या ड्रामा डिपार्टमेंटमध्ये घडलोय आम्ही. आज जे काही कमवतोय या ड्रामा डिपार्टमेंटचे आशीर्वाद आहे. मग ज्या ड्रामा डिपार्टमेंटने आम्हाला आशीर्वाद दिले, ज्याने आम्हाला मोठं केले, त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे आमचं कर्तव्य आहे. मी जसं मुंबईत गेलो तेव्हा मुंबईत गेलं माझं कोणीही नव्हतं, पण बघा ऋणानुबंध कसे असतात. तुमचं कोणीच त्या शहरामध्ये नाहीये. मुंबई सारखं शहर, त्या शहरात तुमचं कोणीच नाहीये, पण कोणीतरी तुमच्या मदतीला येतो, तुमची मदत करतो, तुम्हाला पुढच्या पायरीवर चढवतो. मग त्या पुढच्या पायरीवर अजून कोणतरी तुम्हाला भेटतो, तो तुमच्या पुढच्या पायरीवर चढवतो. आणि कुठलाही स्वार्थ नसताना आज त्या लोकांची मी परतफेड करू शकत नाही, त्यांना मी काय देणार, मी काही देऊ शकत नाही त्यांना. पण त्यांची परतफेड कुठल्या ना कुठल्या तरी रूपानं करणं हे माझं कर्तव्य आहे. पंतांचा जेव्हा मला फोन आला तेव्हा मी त्यांना विचारलं की म्हणजे सध्या ड्रामा डिपार्टमेंटची सिच्युएशन काय. ते बोलता बोलता एका मुलीचा उल्लेख आला, हेमा धामोळे. आणि त्या मुलीबद्दल त्यांनी मला सांगितलं की खूप सुंदर लावणी करते ती मुलगी, म्हणजे नेत्र दीपक लावणी करते. आणि त्या मुलीला चित्रपटामध्ये कुठेतरी चान्स मिळाला पाहिजे. म्हटलं मी आज चित्रपटात चान्स देखील मी कमिटमेंट करू शकत नाही, कारण मी पुढचा चित्रपट कुठला करणार आहे, त्या लावणीची डिमांड आहे की नाही मला काहीच माहिती नाही. मग त्यांनी मला त्या मुलीच्या सगळ्या परिस्थितीबद्दल सांगितलं. त्यांनी हे सांगितलं की माझं मुलगी जराशी बोलणं झालंय, आम्ही पण आमच्या पद्धतीने तिला काहीतरी मदत करणार आहोत. पण म्हणजे नाही, मला ज्या लोकांनी अपेक्षित आणि अनपेक्षित पद्धतीने मदत केलेली आहे त्या लोकांची परतफेड हीच असू शकते की त्या मुलीच्या आयुष्यामध्ये मी जर काही छोटं मोठं तिला मदत करू शकलो, तिच्या पाठीशी उभं राहू शकलो, तर त्या लोकांचे आशीर्वाद मला पुन्हा लाभतील आणि या मुलीचं सुद्धा पुढचं करिअर चांगलं घडेल. म्हणून मी असं ठरवलं की या मुलीला तिच्या करिअरसाठी दर महिन्याला एक अमाऊंट तिच्या अकाउंटवर मी टाकणार. इथून पुढे 2 वर्ष आणि मी दासोबांना नाही पण सांगितलं सर की ती मुलगी सिन्सिअरली सगळं करते की तुम्ही बघा. जर एका मोमेंटला असं वाटलं की ती मुलगी सिन्सिअरली करत नाही तर मी दुसऱ्या महिन्यामध्ये तिला देणारी मदत बंद करून टाकली. ही मदत नाही, हा एक आधार आहे आणि मला हा आधार त्यांनाच द्यावा असं वाटतो जी खरंच मेहनती. कदाचित याच्यापुढची दुसरी हेमा असेल, ती दुसरी हेमा असेल समजा माझ्या नजरेत आली, मला कोणी नजरेत आणून दिली, मी तिला पण मदत करेन. मला खायला काही लागत नाही, वरण भात भाजी थोडंसं गोड याच्या पलीकडे मला काही लागत नाही. एक राहायला घर छान देवाच्या देवीने मला मिळालेलं आहे. माझं बऱ्यापैकी उत्तम चालू आहे ठाण्यामध्ये. मला खूप लोकांचा आशीर्वाद आहे, खूप लोकांचा पाठिंबा आहे आणि आता मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांचा पण मला पाठिंबा आहे. कारण मी आता लवकर डिस्ट्रीब्युशन क्षेत्रामध्ये सुद्धा उतरतोय. 31 जानेवारीला एक नवीन सिनेमा तुमच्या समोर आणतोय. मी तो त्याचा प्रॉडक्ट त्याचा मी प्रोड्यूसर हे पण माहित नाही, पण तुम्ही निश्चित प्रयत्न त्या दृष्टीने करू शकता असं मला वाटतं.
मित्रांनो, ही स्पर्धा आहे का यूथ फेस्टिवलची? तर आहे, 100% आहे, 101% ही स्पर्धा आहे. पण ही कशाची स्पर्धा आहे? ही स्पर्धा आहे आत्मशोधाची, आत्मचिंतनाची, आत्मविश्वासाची. ही बरगाया प्रवेशाची स्पर्धा आहे, ही स्वांत सुखायची स्पर्धा आहे, ही स्मार्ट बनण्याची स्पर्धा आहे. स्मार्ट म्हणजे हिरोगिरी नाही, स्मार्ट म्हणजे SMART, शरीर, मन, आवाज, रस ह्यांचं तंत्र म्हणजे स्मार्ट. शरीरासाठी आपण काय करतो? शरीरासाठी आपण कुठला व्यायाम करतो? रनिंग करतो का, स्विमिंग करतो का, सायकलिंग करतो का, डोंगरावर चढतो का, जिम लावतो का? मनाच्या मशागतीसाठी काय करतो? मन तंदुरुस्त राहावं. आजकाल मानसिक फ्रस्ट्रेशन फार पटकन येतं, अपयशच माहित आहे ना, कारण आपल्याला सगळं पटकन मिळायला पाहिजे. तर हे चुकीचं आहे. मनाच्या मशागतीसाठी आपण चांगलं वाचतो का, चांगलं पाहतो का, चांगलं लिहितो का, चांगलं ऐकतो का, हे खूप आवश्यक आहे. आवाज सुरात, स्वरात आणि जोरात पाहिजे. आवाज ज्याचा चांगला त्याचा कॉन्फिडन्स बिल्ड असतो. का आत्मरूप कोणी मारायला तो नुसत्या आवाजाने त्याला ढकलून देतो. तर ही स्पर्धा आहे स्मार्ट बनण्याची, ही स्पर्धा आहे क्रिएटिव्ह होण्याची. व्हॉट इज मीन बाय क्रिएटिव्हिटी? क्रिएटिव्हिटी म्हणजे काय? जे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रभाकर कोलते सर त्यांनी क्रिएटिव्हिटीची व्याख्या फार छान सांगितली होती. व्हॉट इज मीन बाय क्रिएटिव्हिटी? क्रिएटिव्हिटी मीन्स टू सरप्राईज आवरसेल्फ. मी मला सरप्राईज देतो का? मला 4 वाक्य चांगले बोलता येतात का? मला 4 डान्सच्या स्टेप्स करता येतात का? मला 4 ओळी कविता लिहिता येतात का? मला चित्रकलेचे 4 फटांडे मारता येतात का? मला हे आलं पाहिजे. कलेच्या क्षेत्रात तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर स्वतःला सरप्राईज देता आलं पाहिजे. स्वतःला आनंद दिला तर तुम्ही लोकांना आनंद द्यावा. तुम्ही आनंदाची बी पेरत चला, उभेल ते उभेल, नाही उभवलं सोडून देऊ आपण. पण आपल्याला या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. म्हणून मी म्हणतो की ही स्पर्धा आहे ना, तर स्पर्धा आहे, नक्की आहे. पण ही यश अपयशाची स्पर्धा नाही. ही स्पर्धा आहे तुम्ही त्यासाठी किती टक्के प्रयत्न केले, ही त्याची स्पर्धा आहे. मित्रांनो, मला माहिती आहे तुम्ही 100% तुमच्या पद्धतीने या तयारी करून उतरला असाल आणि उतरायलाच पाहिजे, कारण ही स्पर्धा आहे. पण ही ससा कासवाची स्पर्धा नाही, ही चिंगण्याची स्पर्धा नाही, ही आत्मशोधाची स्पर्धा आहे. आणि त्यासाठी आपण तयार होऊयात. माझ्या तुम्हाला लाख शुभेच्छा. आणि मला इथे बोलावलं, माझे विचार व्यक्त करायला दिले, त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष शतशः ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आधी मला इथे ज्यांनी उभं केलंय, का आणलंय, त्यांच्याबद्दल बोलतो. रंगमंचावरील सर्व मान्यवर, तसेच समोर बसलेले सगळे मान्यवर आणि माझे उत्साहाचा, चैतन्याचा सगळा महासागर लोटलेला आहे, त्यांना सादर प्रणाम करतो. मित्र, मला या केंद्रीय युवा महोत्सवासाठी इथे बोलावलं त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांचे कुलगुरू, प्रकुलगुरू, कुलसचिव, विधिमंडळ, व्यवस्थापन परिषद, त्याच्यानंतर संचालक विद्यार्थी विकास मंडळ आणि इतर सर्व विद्यापीठाच्या पदाधिकाऱ्यांचं विशेष ऋण व्यक्त करतो. मित्रांनो, आत्ताचा प्रसंग फार भयानक होता. मी असं विद्यापीठात असं प्रमुख अतिथी म्हणून जॅकेट वगैरे घालून कोऱ्यात आलो तिथून, आणि समोर एक त्या काळातला एक आमचा मित्र मला दिसला. मी म्हटलं ही अवदसा कशाला इथे आली बाबा, कारण अहो तो 4 गावात धन्या कसा इकडे असं म्हणायचं. गेली का इज्जत प्रमुख अतिथीची, काय करायचं? तर त्याला कोण लपून मी बाजून हे पोरं काही चालले होते त्यांच्या गर्दीत घुसलो.
तर मला वाटतं त्यांनी पाहिलं तर वळाला परत पाठीमागे आला. मला भास होत होता, धनु आवाज देत होता. पण मी म्हणलं जाऊ द्या म्हणून द्या. अहो तो भास नव्हता, गचकन खांद्यावर हात ठेवला. आगे इकडे कुठं फिरायला किती वेळेचा आवाज झाला, पुढे पुढे पळाला. उधारी बुडवली तर बुडवली, आता पळू नको ना. काय झालं काय खांद्यावर हात काढतो आधी. इथे मी प्रमुख अतिथी म्हणून आले विद्यापीठात. कशाचा प्रमुख अतिथी? म्हणजे युथ फेस्टिवल जातात. तू युथ फेस्टिवलचा प्रमुख अतिथी आहे का? तुला किती मेडल आहेत म्हणजे? म्हटलं 2 होते, मला 4 होते माझे. आणि 4 मेडल असून तू पुण्या मुंबईत काहीतरी करतो म्हणून तुझं नाव अंगुरे सरांना कोणी सांगितलं? विचार बरं मला. चालला शहाणपणा सांगायला प्रमुख अतिथी. खारकन मुस्काळत मारल्यासारखं वाटलं. मित्रांनो, हा मराठवाड्याच्या मातीचा गुण आहे. तुम्हाला वर तरंगू देत नाही, जमिनीवर आदळतात. चालतच नाही. आज मला असं जरी असलं तरी आज आनंद आहे. कारण मी याच विद्यापीठात शिकलो, वाढलो, लिहायला शिकलो. या इथे बाजूला डिपार्टमेंट मध्ये आम्ही रात्री 2:30-3 वाजेपर्यंत तालमी केलेली आहे. याच युथ फेस्टिवलला मी सगळ्यात आधी माझी एकांकिका लिहिलेली आहे. म्हणजे मी जे लिखाण सुरू केलं ते याच युथ फेस्टिवल पासून सुरू केलेलं. म्हणून मला आनंद आहे की मला कोणीतरी इथं आदराने बोलावलं, बसवलं या मान्यवरांसोबत. त्याचा निश्चित आनंद आहे. गर्व नाही पण अभिमान निश्चित. कारण आपण काहीतरी केलं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. मित्रांनो, युथ फेस्टिवल हे तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकते. फक्त फोकस क्लिअर पाहिजे. फोकस क्लिअर पाहिजे. बरं, काही जणांचे असतात फोकस गव्हर्नमेंटच्या नाही डान्सला चांगली किंवा कोणीतरी दुसरं सांगतो तो वक्तृत्व स्पर्धेतला खूप चांगला बोलतो बरं, त्याच्यात असा फोकस काही कामाचा नाही. त्यांचे फोकस व्यवस्थित होतो, लग्न होतं, लेकरं बाळ होतात, झालेत आमच्या सोबतचे. पण ज्यांचा फोकस क्लिअर होता, म्हणजे उदाहरणार्थ मंगेश देसाई असेल, चंद्रकांत कुलकर्णी असेल, प्रशांत दलवी असेल, मला वाटतं शुभांगी संभोई, हे सगळे युथ फेस्टिवलचे पुढे गेलेले कलावंत आहेत. कारण त्यांचा फोकस क्लिअर होता. आपल्याला आपला फोकस क्लिअर पाहिजे. फोकस क्लिअर पाहिजे म्हणजे काय? सातत्य, ध्यास आणि अभ्यास केला पाहिजे. ही एक तपश्चर्या आहे, कला आहे. कलेला तपश्चर्याशिवाय पर्याय नाही. ऋषीमुनी एका पायावर 12-12 वर्ष उभे राहत होते. खरं खोटं माहिती नाही, पण 12-12 वर्ष तपश्चर्या केल्याशिवाय आज इथे मंगेश देसाई बसू शकत नाही. त्याला विचारा 10 वर्षापूर्वीचे त्याचे दिवस, सुरुवातीला गेल्यानंतरचे काय स्ट्रगल होता ते. मित्रांनो, ही कॉपी पेस्ट करण्यासारखं नाहीये किंवा आलेला मेसेज फॉरवर्ड करणे इतपत इझी नाहीये. तुम्हाला झोपून घेऊन काम करावं लागतं. तुम्हाला 24 तास त्याच्यात काम करावं लागतं. तरच तुम्ही या क्षेत्रात काहीतरी करू शकता. विद्यार्थ्यांनो, टाळ्या जोरदार व्हायला पाहिजे. केवळ कलेचं सादरीकरण नव्हे तर कलाकारासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. हे देखील आपलं कलाकाराचा धर्म आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंगेश देसाई यांचं जोरदार स्वागत, हार्दिक स्वागत. यानंतर नाट्यलेखक आणि प्रसिद्ध नाट्य चित्रपट अभिनेते आणि आपल्या विद्यापीठाचे जे माजी विद्यार्थी आहेत ते सन्माननीय धनंजयजी सरदेशपांडे सर यांचं स्वागत करावं अशी विनंती मी आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी सरांना करतो. आपल्या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत सर देशपांडे सर आणि आज प्रमुख अतिथी म्हणून येत आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या सर्वांना ऐकायचं आहे, त्यांना त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. सरांच्या अनेक भूमिका गाजलेल्या आहेत आणि सर या ठिकाणी आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी दूरचित्रवाणीवरून आपण ज्यांना पाहतो ती व्यक्तिमत्व प्रत्यक्षात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर्व मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर विद्यापीठाचा जो हा केंद्रीय युवा महोत्सव आहे याच्या या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय अध्यक्ष श्री फुलारी सर,
माझे मित्र मंगेशजी देसाई, आदरणीय श्री धनंजय सरदेशपांडे सर, सन्माननीय उपस्थित प्राध्यापक डॉक्टर वाल्मिक सरोदे सर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित डॉक्टर योगिता हुके पाटील मॅडम, ॲडव्होकेट दत्ता भांगे सर, तसेच कैलास अंबोरे डॉक्टर आणि प्रशांत अमृत सर, या ठिकाणी उपस्थित सर्व मराठवाड्यातून आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, त्याचबरोबर उपस्थित सर्व प्राध्यापक आणि सर्व पत्रकार बंधूंनो, आपण सर्वांना माझा नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर आयोजित युवा महोत्सवमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि संघप्रमुखांचे, त्याचबरोबर सर्व संयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि या 4 दिवसाच्या युवा महोत्सवासाठी आपण सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. केंद्रीय युवा महोत्सवाचे आपल्या या ठिकाणी उद्घाटन झाले असे आज मी सर्वप्रथम जाहीर करतो. आपल्याला माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाने नुकतेच नॅक मूल्यांकन करून घेतलेलं आहे. कारण की मी नॅक मूल्यांकन बघितलेलं आहे की हे किती कठीण प्रक्रिया असते. आणि फुलारी साहेब आता सांगत होते मला, आणि याच्यापूर्वी देखील मी त्यांच्या संपर्कात होतो, त्यांनी सांगितले की त्यांनी खूप कष्टपूर्वक आणि सर्वांनी प्रयत्नपूर्वक, आणि कारण की हा महोत्सव या ठिकाणी थोडा उशीर होण्याला देखील त्याला त्याचे कारण आहे की त्यांनी खूप कष्टपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक तो दर्जा आहे विद्यापीठाचा हा आपला सुधारलेला आहे. आणि आता आपल्याला सर्वांना A+ हा विद्यापीठाला दर्जा मिळालेला आहे. आणि सर्व विद्यापीठाचे कुलगुरू साहेब आणि त्यांचे सर्व विद्यार्थी आणि सर्व जे सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांचं याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपले विद्यापीठ भारतातील एक महत्त्वाचे विद्यापीठ आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचे मूळ असलेल्या मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांनी हे विद्यापीठ उच्च शिक्षणाचे स्वप्न दाखवत प्रगतीच्या मार्गावर घेऊन चाललेलं आहे. दिनांक 23 ऑगस्ट 1958 रोजी स्थापन झालेल्या या विद्यापीठाला अत्यंत संघर्षाची पार्श्वभूमी आहे. त्या विद्यापीठातून जगातील स्तरावरील अनेक संशोधन, नेते, कलावंत, उद्योजक निर्माण झालेले आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळीच्या पार्श्वभूमीवरती, कारण मी पाहत असतो आणि आमची पोलीस भरती जरी असली किंवा आमची रिक्रुटमेंट जी आता प्रिझनची झाली, मी पाहिलं त्याच्यामध्ये की मोठ्या प्रमाणावरती मुलं येतात मराठवाड्यापासून. म्हणजे आमच्या प्रिझनच्या रिक्रुटमेंटमध्ये 300 जागा होत्या. 300 जागांचा जवळपास 70,000 विद्यार्थी आले होते. पोलिसांच्या रिक्रुटमेंट करता 200 जागा होत्या. 200 जागा करता जवळपास 30,000 मुलं आले होते. याच्यावरून आपल्याकडची जी परिस्थिती आहे, सुशिक्षित आणि हायली क्वालिफाईड विद्यार्थी त्या ठिकाणी येतात. म्हणजे आणि त्यांचे प्रयत्न आणि कष्ट बघून आम्हाला देखील खूप त्यांच्याबद्दल आधार निर्माण होतो. आणि असं वाटतं की प्रत्येकाला नोकरी मिळावी, प्रत्येकाला जॉब मिळावा आणि यांच्या प्रत्येकाच्या प्रयत्नाला यश मिळावं. परंतु शेवटी स्पर्धा आहे आणि स्पर्धामध्ये ठराविक लोकांचंच त्या ठिकाणी सिलेक्शन होतं. मराठवाड्याच्या दुष्काळाच्या या पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाने क्रांतिकारी शैक्षणिक अशी ही उंची गाठलेली आहे. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. विशेष म्हणजे 14 जानेवारी 1994 रोजी झालेल्या नामविस्तार दिनालाही संघर्षाची आणि यशाची एक फार मोठी पार्श्वभूमी आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची नयन या विद्यापीठाला प्राप्त होणे ही खूपच भूषणवाह अशी गोष्ट आहे. सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर हे जालना, बीड आणि धाराशिव या 4 जिल्ह्यांना उच्च शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीवरती नेण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि निश्चितच या A+ हे जे आपलं ग्रेडिंग झालेलं आहे आणि दर्जा झालेला आहे, त्याच्यामुळे निश्चितच या दर्जा वाढवलेल्या दर्जामुळे आपल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आणि त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये देखील निश्चितच एक चांगली भर पडणार आहे. युवा महोत्सव 24-25च्या निमित्ताने जवळपास 295 विद्यालयाचे सुमारे 2000 विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात हा एक महानचा सुद्धा असणाऱ्या या विद्यापीठात आपण या पृथ्वीच्या डोंगरावरती सांस्कृतिक वातावरण निर्माण करणार आहात. सहभागी सर्वांसाठी हा युवा महोत्सव हा सगळं निश्चितच संस्मरणीय असा राहील. यासाठी आपण सर्वांनी एकात्मतेने आणि कलावंत भावनेने या युवा महोत्सवात जोडायचे आहे. कारण ज्या भूमीच्या ठिकाणी आपण आपले कलागुण सादर करणार आहात ती भूमी अतिशय पुण्यवान अशी भूमी आहे. या शहरात शैक्षणिक आणि औद्योगिक क्रांती मोठ्या प्रमाणावर घडून आलेली आहे. अशा एका महत्त्वाच्या सर्व
विद्यार्थी युवा कलावंतांनी जवळपास 36 कला प्रकारातून आपले गुण या ठिकाणी सादर करणार आहेत. आणि मी बघितलं वेगवेगळे जे हेड्स आहेत त्याच्यामध्ये आपण कलागुण सादर करणार आहात. मी आत्ताच सरांना सांगत होते की मी मुंबईच्या रिओ कॉलेजला शिकायला होतो आणि मी NCC मध्ये होतो. आणि त्यावेळी मला माहिती आहे की NCC मध्ये फार कमी मुलं जायची, परंतु मी B सर्टिफिकेट आणि C सर्टिफिकेट केलेलं आहे. लोकलमध्ये संडेच्या दिवशी एकमेव दिवस असतो सुट्टीचा, तेव्हा युनिफॉर्म घालून मी ट्रेनमधून जायचो. तेव्हा ट्रेनमधून जाणारे सगळे लोक बघायचे आणि मी बघितलं की जो वेगळेपणा, कारण की आता मी फोटोग्राफीमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो, तेव्हा मला एक NCC मुळे किंवा या फोटोग्राफीच्या माझ्या या कलेतून एक वेगळ्या प्रकारचे मित्र वर्ग आणि त्याच्याबरोबर एक आपण म्हणतो आपल्या व्यक्तिमत्व विकासाला एक चांगल्या प्रकारे संधी मिळते. शिक्षण हे महत्वाचं आहे. शिक्षणामुळे तुम्हाला रोजगार मिळेल, नोकरी मिळेल, क्वालिफिकेशन म्हणून कुठेतरी संधी मिळेल पुढे, परंतु तुम्हाला व्यक्ती म्हणून प्रगल्भ होण्याकरता हे असे युवा महोत्सव आणि याच्यामध्ये होणार आपला सहभाग, कारण की तुम्ही निश्चितच इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे आहात आणि वेगळे असल्यामुळे तुम्ही या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत आहात. आणि मला खात्री आहे की अशा प्रकारच्या सर्व आयोजनातून तुमच्यामधून नेतृत्व गुणातून हे आपल्या देशाचे येणारे पुढचे नागरिक आणि एक कलासक्त आणि कलागुण संपन्न असलेले नागरिक ह्या अशा महोत्सवातून निर्माण होतील आणि ज्याच्यामुळे निश्चितच आपल्याला आयुष्यात एक काम करण्याची एक वेगळी अशी संधी मिळेल अशी मला खात्री आहे. या ठिकाणी जसं आता सरांनी सांगितलं की आपल्याला बौद्ध लेण्याची पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि मी बराच वेळा या ठिकाणी मॉर्निंग वॉक करीत असतो. मी बघत असतो हा अतिशय सुंदर असा परिसर आहे. आपण या परिसरामध्ये वावरताना ह्या जागेची आणि या स्थळाची पावित्र्य राखाल अशी मला खात्री आहे आणि निश्चितच अशा प्रकारच्या ह्या तुमच्या सहभागातून विद्यापीठाचं नाव आणि आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबियाचं नाव आपण रोशन कराल याची मला खात्री आहे. मला माहिती की आपल्यापैकी बरेचसे जण स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा इतर परीक्षांमध्ये देखील अपील होत असतात. शेवटी यश अपयश हे आपल्या प्रयत्नांवर अवलंबून असतं, परंतु असे अपयश जरी प्राप्त झालं तरी देखील भविष्यामध्ये आपण व्यक्ती म्हणून ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आहे तो कोणत्याही ठिकाणी आणि कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये मात करून आपण स्वतःचं एक स्थान वेगळं निर्माण करू शकतो. आपण प्रत्येक वेळी बघितले की आपण नोकरी करता प्रयत्न करत असतो, पण आपण बघतो इतर ठिकाणी की काही लोक उद्योगामध्ये प्रगती करत असतात. छोटे छोटे जे उद्योग असतील तरी सुद्धा त्याच्यामध्ये काही कमीपणा नाही, त्याच्यामध्ये देखील आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आपला ठसा उमटवता येऊ शकतो आणि आपण त्याच्यामध्ये वेगळा नाव निर्माण करू शकतो. त्याच्यामुळे हे जे काल आणि वेळ आहे, कारण मला